नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत. तर बघा, तर आज सर्वांची आवडती भाजी चिकनची. तर आज संडे तर चिकन बिर्याणी तर असणारच. तर मी आज चिकनची मस्तपैकी अशी भाजी बनवणार आहे. तर तुम्ही रेसिपी बघा. तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करू. तर मी एकदम सुंदर अशी चविष्ट, तर बघताच तोंडाला पाणी सुटेल तर अशी भाजी मी करत असते. तर खूप सुंदर होते, म्हणजे चविष्ट होते आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला रेसिपी शेअर करते. तर तुम्ही माझ्या पद्धतीने रेसिपी बघा आणि करा. चला आता मी तर बघा, इथे मी अर्धा किलो चिकन घेतले. चांगलं मस्त स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतले. आणि चिकन परतण्यासाठी आपल्याला इथे बारीक कापलेला कांदा आणि अद्रक लसूण कुटलेलं घ्यायचंय. आणि इथे बघा, मी पांढरा भात पण करून ठेवलाय. तर चला आता मी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे. अगोदर चिकन मस्तपैकी असं परतून घ्यायचं, कारण गरम पाण्यामध्ये परतून घेतलं ना तर भाजी खूप छान आणि स्वादिष्ट टेस्टी होते. तर इथे मी बघा कांदा परतून घेते त्यासाठी. आणि मग त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून चिकनमध्ये चांगलं परतवून घ्यायचं. तर इथे बघा मी चिकन टाकते आता. तर सर्व चिकन स्वच्छ धुवून टाकायचं आणि मग त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकते मी. आणि मग चांगलं परतवून घ्यायचं. तर इथे बघा मी चांगलं परतवून घेते, कारण परतून घेतलं ना तर पुढे भाजीला टेस्ट येते. आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते मी आणि चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं शिजूस तर. तरी ते मी मीठ पण टाकून घेते. आणि गरम पाणी करूनच टाकायचं चिकनमध्ये, कारण ते लवकर शिजलं जातं. आणि थंड पाणी जर टाकलं ना तर ते निब्बर होतं आणि भाजीला एवढी टेस्ट होत नाही. तर मी कोथिंबीर टाकून घेतले आणि मस्त असं परतवते. आणि मग गरम पाणी टाकायचं. तर बघा मस्त असं परतून घेतले मी. आणि आता त्याच्यामध्ये ना मी गरम पाणी ओतते. पाणी गरम करून टाकायचं. तर खूप जास्त पण नाही पाणी टाकायचं, थोडंसं अंदाजे मापानुसार जेवढं चिकन आहे तेवढंच पाणी टाकायचं. तर इथे मी पाणी टाकून एकदा हलवून घेते आणि मग त्याच्यावर प्लेट ठेवून त्याला असंच शिजू द्यायचं. थोड्या कमी गॅसवर मस्त असं शिजवून घ्यायचं. तर बघा आता मी मटण शिजू टाकलंय तिथे चिकन. आणि तोपर्यंत शिजूस तर आता मी इकडं खोबरं लसूण अद्रक ह्याची पेस्ट करते भाजीसाठी. तर पुढे बघा कशी करणार. आता इथे मी खोबरं लसूण अद्रक आणि कांदा आता हे आपण सगळं भाजून घेऊया कढईमध्ये. थोड्याशा तेलामध्ये भाजायचं. तर हे मी भाजून घेते. तर बघा आता मी हे भाजून घेतले. आता हे आपल्याला बारीक एकदम बारीक मिक्सरमधून काढून घेऊया. तर पुदिना घेतला, कोथिंबीर आणि ते भाजलेलं वाटण आता हे आपण वाटून घेऊ मिक्सरमधून. तर बघा आता पेस्ट मी करून घेतली आणि मटण पण शिजवते. तर वास तर खूप छान ऐकलाय है ना दीदी, तुला आवडती ना. तर आज बिर्याणी नाही केली, आज भाजीच बनवायला लागली एकदम मस्त अशी. कोणते मसाले वापरते
आणि मसाले छान असले ना तरच भाजी चांगली होती. आणि तर बघा पुढे, तर भाज्या आपली एकदम अशी मस्त होणार आहे. तर एकदम भाग्यश्री हॉटेल सारखीच दिसायला. तर तर दिसायला तर तशी होईल, पण आता टेस्टला काय माहिती. तर आता बघू, प्रयत्न करू टेस्टला. तर तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. चला मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस करून दाखवते. तर आता बघा, मी ते कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवायचं आणि ते मिक्सरमधून पण वाटण मी बारीक एकदम काढून घेते आणि भाकरी पण करून ठेवल्यात मी. आणि इकडे बघा आपलं चिकन शिजलेलं तर मस्त असं शिजलंय. तर आता मी तुम्हाला सांगते भाजी कशी बनवायची. तर माझ्या पद्धतीने भाजी बनवून बघा, तर खूप टेस्टी पण होती. आणि हा हॉटेल भाजीची सारखी तर आपण दिसायला बनवू शकतो, कारण आता त्याची टेस्ट काय खूप छान असणार आहे. तर त्याची टेस्ट मला जमायची नाही, तर आपण दिसायला तर तशी भाजी करणार आहे. तर असंच पुढे बघा व्हिडिओ. तर हे बघा, हे काळं तिखट आहे. तर हे मम्मीनी मला दिलेलं आहे. तर मम्मी घरीच बनवती, कारण मम्मीचं तिखट खूप टेस्टी बनतं आणि तिच्या भाज्या तर एवढ्या भारी होतात ना, त्याला हॉटेलमधल्यासारख्या तिच्या भाज्या असतात, चिकनच्या सर्व भाज्या. तर हे तिखट आहे. तर मसाला, काळा मसाला घरी बनवलेला आहे. तर मी तेलामध्ये परतून घेते अगोदर. सगळ्यात अगोदर तेलामध्ये काळा मसाला, त्याच्यानंतर मी लाल तिखट टाकले आणि मग त्याच्यानंतर मी सुहाना मसाला टाकते चिकनचा. तर हे 3 इन्ग्रेडियंट्स आपण तेलामध्ये चांगले मस्त परतवायचे, म्हणजे भाजीला छान एकदम तरी येते. तर बघा, मी इथे परतवून घेते म्हणजे भाजीला छान तरी येते. असं केलं तेलामध्ये हे मसाले परतवून घ्यायचे. तर मी 3च मसाले टाकत असते. तुम्ही अजून जास्त मसाले टाकत असले तुमच्या मनाने तुम्ही टाकू शकता. तर इथे मी मिक्सरमधून काढलेलं हे पण टाकते आणि चांगलं मस्त परतवून घेते. जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत एकदम काळं काळं असं कलर येईपर्यंत त्याला परतवून घ्यायचं, म्हणजे भाजी दिसायला पण छान होते आणि टेस्टला पण. तर बघा, मी इथे परतवून घेते मस्त पाणी सुटेपर्यंत, त्याचा कलर चेंज होईपर्यंत परतवायचं मस्त. तर हीच प्रोसेस मेन आहे की, कारण भाजी चांगली बनण्याची. कारण काही काहींच्या भाजीला कलर पण येत नाही आणि टेस्ट पण येत नाही. तर ह्या प्रोसेसने तुमच्या भाजीला खूप मस्त टेस्ट पण येईल. तर बघा, मी पाणी सुटेपर्यंत ही परतवून घेतली. बघा, सगळं पाणी आटून गेले आणि कलर पण खूप मस्त आलाय. तर बघा, कलर किती छान आलाय. तर असंच परतवून घ्यायचं. खूप वेळ म्हणजे टाइम लागतो परतायला, पण भाजी छान होते. तर बघा, मी इथे परतवून घेतलंय. असं मस्त असं सगळं पाणी आटून घेतलं. आता मी खूप वेळ झालं परतत होते, तर परतण्यालाच खूप टाइम जातो. तर इथे मी सगळं घेतले करून. तर आता त्याच्यामध्ये आपण शिजलेलं चिकन टाकणार आहोत. तर बघा, आता मी चिकन टाकते त्याच्यामध्ये शिजलेलं. आणि भांडे धुवून पण त्याचं उरलेलं पाणी टाकून द्यायचं. तर बघा, आता पुढे बघा तो भाजी कशी होणार आहे. तर बघा, चिकन सगळं ओतल्या ओतल्याच तरी यायला सुरुवात झाली. अजून तर भाजी आपल्याला कढवून घ्यायची, म्हणजे खूप जास्त वेळ कढवली ना तर भाजी खूप छान लागती. तर मी चवीनुसार मीठ टाकून घेतलंय. तर बघा, दिसायला तर किती सुंदर आता दिसायला लागली, कारण त्याला अजून पुढे ना कढवून घ्यायचे भाजीला कमी गॅसवर खूप वेळ. तर आता मी त्याच्यामध्ये ना बाजरीचं पीठ भाजलेलं त्याच पाण्यामधून मिक्स करायचं आणि एकदम बारीक घोटून त्याच पाण्यामध्ये मिक्स करून बाजरीचं पीठ अंदाजानुसार
भाजीमध्ये टाकायचं. तर बघा मी इथे पीठ टाकून दिले भाजीमध्ये, कारण भाजी जास्त पातळ नाही होणार त्याच्यामुळे. आणि भाजी खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशी बनली. तर बघा, तर अजून तिला कढून देते मी. कमी गॅसवर कढवायची. जास्त वेळ शिजू द्यायची भाजी, कारण जास्त वेळ शिजू दिली ना तर मग टेस्टला तर खूपच छान लागती. तरी तर मी वरी झाकण ठेवून भाजी आपण कढून. चला मग आता आपली भाजी कढून खूप वेळ झाले, तर आपण बघू कशी झाली. तर बघा किती सुंदर अशी तरी आली आणि वास पण खूप छान यायला लागला. असं वाटत होतं की खावंच आज लगेच. तर बघा आपली चिकनची भाजी एकदम झणझणीत मराठवाडा चिकन रेसिपी. तर बघा किती सुंदर असं भाजी दिसायला लागली, तरी पण खूप आली. आणि वरून कोणी कोथिंबीर हे टाकतं, तर मला नाही आवडत कोथिंबीर टाकलेली, मला अशीच आवडती. तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. तर बघा कलर तर किती सुंदर आलाय आपल्या भाजीला. तर तुम्ही पण करून बघा ही रेसिपी एकदा. आणि टेस्टला पण खूप सुंदर झाली होती. तर बघा आपली भाजी अजून. तर कशी वाटली माझी आजची चिकनची भाजी? तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण करून बघा. आणि टेस्टला पण खूप छान होते. आणि मसाले पण तुम्ही अजून ॲड करू शकता, कारण मी 3च मसाले ॲड केलेत. तर भाजी एवढी सुंदर झाली आणि दिसायला पण खूप छान झाली. चला मग आता आम्ही जेवण करून घेतोय. तर तुम्ही पण अशा प्रकारे चिकनची भाजी करून बघा. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तर तुम्ही सपोर्ट नाही केला तर मी पुढं अजून छान छान रेसिपी व्हिडिओ तुम्हाला बघण्यात भेटन. तर बघा आपली छान अशी चिकनची भाजी कशी झाली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण करून बघा. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला? तर व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया अजून एक नवीन रेसिपी, नवीन एक ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. तर भाजी आवडली असेल तर कमेंट करा कशी झाली भाजी. तर चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.